तर सांगायची गोष्ट अशी की आज सकाळी पहाटे पहाटे पावसानं धुमाकूळ घातलेला. आम्ही कशी तर ओढून तोडून गवतावरती आमच्या पट्टी घातली. त्यात आज होता पाडवा. घरला आलो तर बघतोय काय मम्मीने सकाळी सकाळी घातलेली डाळ चुलीवर पोळ्या करायसाठी. आमच्या इकडे कोणता पण सण असू दे, गोडधोडासाठी पुरणपोळीच केली जाते. सकाळ होताच पप्पाने आणलेली गुढीसाठी काठी आणि काकीने घेतलेलं दार सारवायला. घराकडे हे सगळं चाललंय तर मी आणि अमरदादा आलेलो शेताकडे मोटरीची गुढी उभा करायसाठी. गुढीची काठी व्यवस्थित धुवून वगैरे आम्ही गुढीची पूजा करून केली उभा गुढी. तसंच निघालो दुसऱ्या मोटरीकडे गुढी उभा करायला. शेतात एंट्री करताच गव्हांची पायसर लागलेली दिसली. आल्याला तर काय नाही, पण सगळं तुडवतच गेल्यात आहेत. इकडच्या पण मोटरीची आणि गुढीची पूजा केली आणि गुढी उभा केली. जाता जाता म्हटलं नवीन वर्षाच्या सुरुवातीला देवाच्या पाया पडून तर जाऊया म्हणून आलो देवळात. देवाचं दर्शन घेतल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलं. घरात आलो तर पोळ्या करायला सुरू होत्या. काकी घासत होते पुरण. वरवंट्यावर घासलेल्या पुरणाची चवच वेगळी. मम्मी पोळ्या करतेले बघून जरा तोंडाला पाणी सुटायला लागलं. मग आता म्हटलं गप कसं बसायचं. पडलेल्या पोळ्या बघितल्या आणि त्यातलीच एक गरम गरम घेतली की खायला. चुलीवरच्या पुरणपोळीची चवच वेगळी हो. असंच नवनवीन गावाकडचं ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.